हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत असायलाच हवे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची सुरुवात मी ही स्वामींपासून केलेली आहे. माझी सर्व पहिलं पूजा झाली आहे. आता मी नाश्त्याची तयारी करत आहे. तर नाश्त्यासाठी मला आवडत असेल तर नक्कीच आवडत असणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्या सबस्क्राईब करा. खाली दिलेले बेल ते तुम्ही क्लिक करा, जेणेकरून माझी जी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. जय जय शंकर नमामि शंकर शुभरायांच्या मठात शंकर जय जय शंकर नमामि शंकर भक्तगणांच्या भक्तीत शंकर जय जय शंकर नमामि शंकर सद्गुरु ईश्वर परमेश्वर जय जय शंकर नमामि शंकर मोक्षदायक हर नमामि शंकर दुःख निवारक आहे शंकर जय जय शंकर. छान अशी पूजा झाली आहे. आता मस्त असं नाश्ता बनवूया. तर आज मी पोहे बनवत आहे. त्यासाठी पोहे मी धुवून घेतलेले आहे. गॅसवरती कढई गरम करून घेत आहे. तर कढई गरम झाली. मी त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि शेंगदाणे छान परतून घेणार आहे. शेंगदाणे छान परतून झालेले आहे माझे. आता मी ते एका डिशमध्ये काढून घेणार आहे. त्याच तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची ॲड करणार आहे. छान असा कांदा टाकून मी छान परतून घेणार आहे. छान असा कांदा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे. छान शिजून घ्यायचा आहे टोमॅटो.
छान असं त्याच्यात अंदाजानुसार मीठ टाकून घेणार आहे. हळद टाकून मी ते छान परतून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे ॲड करणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आणि जे आपण शेंगदाणे बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा मी ॲड केलेले आहे. छान असं परतून घ्यायचे, शिजून घ्यायचे हे सर्व. तर छान असे माझे पोहे झालेले आहेत. तर आपण याच्यामध्ये ना डिश मध्ये घेऊन शेव, बारीक शेव जी असते ना ती सुद्धा ॲड करू शकतो. खूप छान लागते. कोथिंबीर ॲड केली आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने माझी पोह्यांची रेसिपी तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. आवडले तर नक्की लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.